हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो. आजचा जो व्हिडिओ आहे ना, त्यात मी तुम्हाला कोणतंही मोटिवेशन देणार नाही. कारण की मोटिवेशन जे आहे ना, हे तुमच्याकडे 2 किंवा 3 दिवस राहतं आणि त्यानंतर तुम्ही वापस नॉर्मल रुटीनला लागता. तर आज मी माझं पूर्ण प्रॉपर रुटीन सांगणार आहे आणि मी कोणता माइंडसेट ठेवला होता जेव्हा मी 25 kg वेट लॉस केलं, तो पूर्ण मी प्रॉपर तुम्हाला माझं जे डेचं रुटीन होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला टिप्स पण देणार आहे की मला ते रुटीन मेंटेन ठेवायसाठी कोणत्या टिप्सनी हेल्प केलं आहे. कारण की मी पूर्ण नॉर्मली यूट्यूब चेक केलं, कुठेच हर एक ठिकाणी फक्त एवढंच सांगितलंय तुम्हाला वेट लॉस करायचं आहे, हे एक्झरसाइज फॉलो करा, हे खा, किंवा कंटिन्युअस मोटिवेशन ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा. पण ही ठेवायची कशी आणि याच्यासाठी कोणते टिप्स आहेत ज्यांनी मला हेल्प केली की मी माझ्या जर्नीमध्ये कन्सिस्टंट होतो. तर हे मी तुम्हाला आज टिप्स शेअर करणार आहे आणि लास्टपर्यंत थांबा, म्हणजे तुम्हाला पूर्ण डेचं रुटीन माहिती पडेल की ज्याच्यामुळे माझी पूर्ण जर्नी कन्सिस्टंट होती आणि तुम्हाला कंटिन्युअसली मोटिवेशन कसं ठेवता येतं की 2 दिवस झाले आणि तुमचं मोटिवेशन संपलं, हे असं व्हायला नको. तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपरली माहिती पडेल. आणि मित्रांनो, व्हिडिओ सुरू करायच्या पहिलेच सांगतो की तुमची जी लाईफ आहे ना, ती कोणत्या एका मोठ्या डिसिजनमुळे चेंज होत नाही. तुमच्या डेली छोट्या छोट्या गोष्टी चेंज केल्यामुळे जी आणि कन्सिस्टंट राहिल्यामुळे जी लाईफ चेंज होते ना, ती कधीच कोणत्या एका सिंगल मोठ्या डिसिजननी नाही होऊ शकत. आणि मित्रांनो, तुम्ही हे जे रुटीन आहे ना, हे तुम्ही सिंगल डे फॉलो करा किंवा 1 वीक फॉलो करा, तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही. तुम्हाला हे कन्सिस्टंटली जवळपास 6 महिने ते 1 वर्ष फॉलो करावं लागेल. त्याच्यानंतरच तुम्हाला पूर्ण आणि प्रॉपर रिझल्ट दिसेल. आणि हे 1 वर्ष कसं फॉलो करायचं किंवा हे 6 महिने कसं फॉलो करायचं, याचे जे टिप्स आहे ना, हे पूर्ण व्हिडिओमध्ये आहे, तर शेवटपर्यंत बघत राहा. तर चला मित्रांनो, सुरू करूया. तर मित्रांनो, आपण सुरुवातीपासून सुरू करूया. सगळ्यात पहिले काय, मॉर्निंग रुटीन. मॉर्निंग रुटीन मध्ये काय, सगळ्यात पहिले तुमचा अलार्म वाजतो आणि अलार्म वाजल्यावर तुम्ही त्याला स्नूज करता. तर मित्रांनो, आपण हे स्नूजचं स्टॉप करायसाठी आहे ना, तुम्ही एक हॅबिट क्रिएट करू शकता. तो आहे 10 सेकंद रूल. 10 सेकंद रूल म्हणजे की जेव्हा तुमचा अलार्म वाजतो तेव्हा तुम्ही 10 पर्यंत काउंट करा आणि त्याच्या पहिले तुम्ही उठले पाहिजे. आणि हे याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, की जेव्हा तुम्ही 10 सेकंदाच्या आतमध्ये उठता ना, तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये तेवढा विचार येत नाही की थोड्या वेळ झोपून जाऊ का, किंवा 5 मिनिटं अजून झोपू का, स्नूज करू का. हे विचार यायच्या पहिले तुम्हाला उठायचं आहे. जर इन केस तुम्ही त्या 10 सेकंद रूल फॉलो करून 10 सेकंदाच्या आतमध्ये उठत आहे ना, तर तुमची एक स्ट्रॉंग आणि डिसिप्लिन वाली जी मॉर्निंग आहे ना, ती स्टार्ट होतं. त्याच्यामुळे तुमचा जो ब्रेन आहे तो तिथूनच डिसिप्लिनली बिहेव करायला सुरू करतो, ज्याच्यामुळे तुमचं जो थिंकिंग आहे ना फुल डे पर्यंत, तर ती डिसिप्लिन थिंकिंग राहते. तर म्हणून मित्रांनो, हा अलार्म वाला जो आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट आहे. जर इन केस तुम्ही तो स्नूज करत आहे, तर तिथूनच तुमची एक लेझी मॉर्निंग सुरू होते. तर म्हणून बोलतोय की 10 सेकंद रूल ठेवा. या 10 सेकंद रूलनी मला खूप जास्त हेल्प केली आहे की मॉर्निंगला उठायचं कसं. तर 10 सेकंदाच्या आतमध्ये उठलं ना, तर तुमच्या माइंडमध्ये बाकीचे विचार यायच्या पहिले तुम्ही प्रॉपरली वेकअप होऊन जाता. कोणतेही एक्सक्यूज ठेवू नका आणि माइंडमध्ये किंवा मूड चेंज होऊ देऊ नका. 10 सेकंदाच्या आतमध्ये सगळं मूड चेंज व्हायच्या पहिले किंवा तुमच्या डोक्यात विचार यायच्या पहिलेच वेकअप करा. मित्रांनो, आता तुम्ही उठल्यावर तर सगळ्यात पहिले मॉर्निंग रुटीन काय करणार. सगळ्यात पहिले तुम्हाला मोबाईल हातात घ्यायचा नाही. तुम्हाला एक रूल करून ठेवायचा आहे की काहीही झालं तरी उठल्याबरोबर 30 मिनिटं मोबाईल हातात घ्यायचा नाही. तुम्ही जसं उठता तसं उठल्याबरोबर सगळ्यात पहिले स्टार्टिंगचे 30 मिनिटं स्वतःला द्या. जेव्हा तुम्ही मोबाईल हातात घेता आणि रील स्क्रोल करता ना, तेव्हा तुम्हाला तुमच्या लाईफपेक्षा दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय सुरू आहे यात जास्त इंटरेस्ट येतो आणि आपण स्वतःच्या लाईफ मधलं जे फोकस आहे ना, ते कमी होऊन जातं आपल्या माइंडमध्ये. की आपल्याला आपल्या डोक्यात त्याच गोष्टी चालतात की दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय सुरू आहे. म्हणून बोलतोय की 30 मिनिटं मोबाईल हातात घेऊ नका. सगळ्यात पहिले एक ग्लास, तुम्ही एका स्टेडी ठिकाणी बसून एक ग्लासभर पहिले पाणी प्या आणि शांततेत विचार करा की तुम्हाला दिवसभरात करायचं काय काय आहे. तुमचं जे रुटीन आहे ते तुम्ही पहिले एका ठिकाणी लिहून ठेवा.
मित्रांनो, हे जे आहे ना, ह्या छोट्या छोट्या गोष्टी, ही रुटीन लिहिणं किंवा तुम्हाला डे मध्ये काय करायचं आहे, हे तुम्हाला खूप जास्त हेल्प करतं. आणि जे पण सक्सेसफुल लोक असतात ना मित्रांनो, ते सगळ्यात पहिले उठल्याबरोबर दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय सुरू आहे हे बघत नाही, स्वतःच्या लाईफला चेंज कसं करायचं आहे ना हे बघतात. आणि तो माइंड ठेवायचा असेल तर तुम्हाला 30 मिनिटं मोबाईल पासून दूर राहून स्वतःचं रुटीन क्रिएट करावं लागेल. आणि स्वतःची लाईफ चेंज करायसाठी किंवा स्वतःची हेल्थ चेंज करायसाठी तुम्हाला स्टार्टिंग हेल्दी हॅबिट्स पासून सुरू करावं लागेल. जसं की तुम्ही रात्री भिजवलेले जे आल्मंड्स असतात ते घेऊन बसू शकतात खात, किंवा तुम्ही एक ग्लास ऑफ वॉटर प्या. आणि याच्यासोबत तुम्हाला तुमची जी बॉडी आहे ती मूव्ह राहिली पाहिजे. बॉडीमध्ये कंटिन्युअस मुवमेंट असल्या पाहिजे. तुम्ही जिम करत आहे किंवा नाही करत आहे यांनी काहीही फरक पडत नाही मित्रांनो. तुमची जी बॉडी आहे त्याला तेवढा मुवमेंट तुम्ही दिलीच पाहिजे. तुम्ही जे कॅलरी इंटेक करताय त्यातल्या काहीतरी कॅलरी तुम्ही तुमच्या बॉडीच्या एक्झरसाइज मध्ये टाकल्याच पाहिजे. तुम्ही वॉक करायला गेले किंवा नॉर्मल जे तुम्ही एक्झरसाइज आहे किंवा स्ट्रेचिंग आहे हे केलं, हे तुम्हाला उठल्याबरोबर 30 मिनिट्स मध्ये करायचंच आहे. मित्रांनो, आता नेक्स्ट आणि सगळ्यात मोठा पॉइंट येतो की डाएट कसं फॉलो करायचा. सगळेजण तर सांगतात ना तुम्हाला की वेट लॉस साठी डाएट फॉलो करा आणि डाएट शिवाय होऊ शकत नाही. तर हे खरं आहे मित्रांनो, पण तुम्ही ते डाएट फॉलो कसा करायचा हे कसं कोणी सांगणार नाही तुम्हाला. मेन मेन तुम्ही जेव्हा डाएट फॉलो करताय ना, तेव्हा एकदम स्ट्रिक्ट डाएटवर जाऊ नका. तुम्ही तो डाएट फ्लेक्झिबल ठेवा. जेव्हा जेव्हा अचानक डाएट सुरू करता ना, तर तुमच्या माइंडला त्याची सवय नाहीये आणि तुमच्या बॉडीला सुद्धा त्याची सवय नाहीये. आणि त्याच्यामुळे जो तुम्हाला त्रास होणार ना, त्याच्यामुळे तुमची ती कन्सिस्टन्सी मेंटेन राहणार नाही आणि तुम्ही ते लवकर सोडून द्याल. जेव्हा तुम्हाला रिझल्ट दिसतात तेव्हा तेव्हा तुमची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती प्रॉपर होते. म्हणून तुम्ही 80 आणि 20% रूल फॉलो करा. 80% डाएट आणि 20% तुम्हाला जे पण फूड आवडतं आणि ते फ्लेक्झिबल ठेवा. 20% म्हणजे मित्रांनो असं नाही की तुम्ही खूप जास्त खाऊन घेतलं. 80% आणि 20% हा रूल फॉलो करा. तुम्ही हे फूड 80% खात आहे तर ते 20%च खाल्लं पाहिजे. आणि हे फक्त तुम्हाला स्टार्टिंगला करायचं आहे, म्हणजे ज्याच्यामुळे तुमच्या ब्रेनला डाएटची सवय होणार आणि जेव्हा जसे जसे त्याला रिझल्ट दिसायला लागणार तुम्हाला ती हॅबिट चेंज होणार. आणि तुम्ही त्या 80% वरून कधी 100% वर गेलं हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. मी जेव्हा सुद्धा स्टार्ट केलं होतं ना, तर तेव्हा मी पण 1-2 मील असे ठेवायचो ना जे मला खूप जास्त आवडतात. म्हणजे मी जर इन केस डाएट करतोय आहे आणि मी एखादा दिवस पकडला आहे की मी या दिवशी हे फूड खाणार, तर मी ते खायचो मित्रांनो. कारण की तो जो एक सिंगल मील आहे ना, तो तुम्हाला अजून एका लॉंग टर्म साठी कन्सिस्टन्स राहण्यासाठी हेल्प करतो. तर म्हणून एकदम डाएट स्ट्रिक्ट करू नका. तुम्ही स्टार्टिंग करताय ना, तर तुम्ही ते फ्लेक्झिबल ठेवा. तुम्ही त्यामुळे तुमच्या माइंडला सवय होऊ द्या आणि जसे जसे तुम्हाला हळूहळू रिझल्ट दिसेल तुम्ही तसेच ऑटोमॅटिकली कन्सिस्टन्सी तुमची वाढत जाणार डाएटवर. आणि तुम्हीच काही दिवसांनी म्हणणार की हा मी डाएट फॉलो करतोय आणि तुम्हाला ते रुटीन तुमचं आवडायला लागणार. कारण की तुम्हाला त्यात तुमचे रिझल्ट दिसत आहे. आणि जसे जसे रिझल्ट दिसायला लागतात ना मित्रांनो, तशा सगळ्या गोष्टी हळूहळू चेंज होतात. एकदम काहीही चेंज होत नाही. आणि मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न हा येतो ना, की सगळे म्हणतात की माझी जिमला जायची इच्छा होत नाही. मी सुरुवात तर करतो, पण 2 दिवस झाले 3 दिवस झाले की माझा बॉडी पेन वगैरे पण वाढतो आणि त्याच्यामुळे माझी जिमला जायची इच्छा होत नाही. तर मित्रांनो, जिमसाठी तुम्ही 5 मिनिट रूल ठेवा. हा 5 मिनिट रूल कसा आहे की तुम्ही स्वतःला सांगा, जर इन केस तुम्हाला आज फॉर एक्झाम्पल मला आज जिमला जायची इच्छा होत नाहीये, तर मी काय करतो, मी स्वतःला फक्त एवढंच सांगतो की आपण जाऊ, 5 मिनिटं ट्रेडमिल करू आणि रिटर्न येऊ. आणि जेव्हा तुम्ही हे लॉंग टर्म साठी कराल ना, तर तुम्हाला कळेल की ही एक चेन क्रिएट होत आहे, की तुमची जी लाईफ आहे त्यात जिमचं इम्पॉर्टन्स वाढत जाणार. आणि ती एक चेन अशी क्रिएट होणार ना मित्रांनो, की तुम्हाला वाटेल की मी एवढ्या दिवसापासून जातोय तर आता गॅप पडायला नको, तर मी डेली जिम जाणं सुरू ठेवेन. तर जेव्हा तुम्हाला सुरुवातीला जिमची सवय लागायची असते ना मित्रांनो, तेव्हा तुम्ही 5 मिनिट रूल फॉलो करा. की मी जातो जिम मध्ये, फक्त ट्रेडमिल करतो किंवा कोणती तरी एक सिंगल एक्झरसाइज करतो आणि वापस येतो. आणि मित्रांनो, ही पण
हा पण जेव्हा तुम्ही जिमला जाणार ना, तर तुम्ही एक सिंगल मशीन करून कधीच रिटर्न येत नाही. तुम्ही जेव्हा तिथे पोहोचता ना, जेव्हा ते एन्व्हायरमेंट बघता, सगळे एक्सरसाइज करत असतात किंवा सगळे मोटिवेटेड असतात किंवा डिसिप्लिन मध्ये सगळं फॉलो करत असतात, तेव्हा तुम्ही पण एकच्या जागी 2 किंवा 3 मशीन मारूनच रिटर्न येणार. तर म्हणून जिम मध्ये जाणं इम्पॉर्टंट आहे. आणि माइंड जर ऐकत नसेल तर हा 5 मिनिट रूल ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला जिम जायसाठी कन्सिस्टन्सी ठेवायसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट राहील हा रूल. मित्रांनो, आता तुम्ही स्टार्ट तर केलं आहे, पण तुम्हाला पूर्ण दिवसभर डिसिप्लिन मध्ये राहायचं आहे. आणि हे एखाद्या सिंगल मोटिवेशनमुळे नाही होऊ शकत मित्रांनो. तुम्हाला स्वतःला कंटिन्युअस क्वेश्चन विचारत राहावं लागेल, की तुम्ही आता समजा तुमच्या समोर एखादं फूड आहे, एखादं फास्ट फूड ठेवलंय, तुम्हाला त्याच्यापासून तुम्हाला ते नाही खायचं आहे. तुम्हाला स्वतःच्या माइंडला फक्त इतकं विचारायचं आहे, की मी हे खाल्ल्याने मला फ्युचरमध्ये काही हेल्प होणार आहे का? जो माझा फ्युचर फ्युचर पर्सन आहे, म्हणजे मी इन फ्युचर पास्ट वाल्या पर्सनला थँक्स बोलणार का, की बरं झालं मी हे केलं? ही रिग्रेट होणार तुम्हाला. आणि मित्रांनो, फक्त टेस्ट साठी तुम्ही जर इन केस मित्रांनो खात असेल ना, तर ही तुमच्या डिसिप्लिन मध्ये तुमचं जे फूड आहे ना मित्रांनो, त्यात एनर्जी असतं. आणि जर इन केस तुम्ही फास्ट फूड किंवा बाहेरचे फूड खाताय ना, तर तुम्हाला माहिती नाही की त्यात कशी एनर्जी आहे. जर इन केस तुम्ही फूड सुद्धा असं खाताय ना, ज्यात निगेटिव्ह एनर्जी खूप जास्ती आहे, तर तो तुमच्या माइंडला अफेक्ट करतो मित्रांनो. तुम्हाला ते ठेवायसाठी तुम्हाला मॉर्निंग मेडिटेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तुमच्या माइंडला डिसिप्लिन ठेवायसाठी मेडिटेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्या लाईफमध्ये सुद्धा मेडिटेशन हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही मेडिटेशन स्टार्ट करताना तुम्हाला सुरुवातीला खूप त्रास होतो. खूप वाईट वाईट विचार येतात मनात किंवा खूप जास्त विचार येतात. तर तुम्ही ते विचार येऊ द्या मित्रांनो. ते विचार येणं म्हणजे ते विचार तुमच्या डोक्यातून जात आहात. आणि हा विचार करून तुम्ही जर कंटिन्युअस मेडिटेशन केलं ना, तर तुम्हाला 2 ते 3 वीक मध्ये तुम्हाला माहिती पडेल की तुमचा जो ओव्हर थिंकिंग आहे ना, तो शांत झाला आहे आणि तुम्ही डिसिप्लिन लाईफ मध्ये जात आहेत. तुम्हाला डिसिप्लिन राहण्यासाठी मित्रांनो वेळ लागेल. पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना, जे तुम्ही विचार करता की याच्यामुळे कायच होणार आहे, पण हे गोष्टी जे आहे ना मित्रांनो, हे खूप जास्त हेल्पफुल आहे. तर म्हणून तुम्ही 30 मिनिट मेडिटेशन किंवा तुम्ही नामजप करू शकता मित्रांनो, ज्याच्यामुळे तुमचा जो माइंड आहे ना, हा माइंड एका वेगळ्याच लेवलच्या पीसवर जाणार. तर आणि त्याच्यामुळे तुम्हाला आहे ना डिसिजन घ्यायला खूप इझी पडणार. तर म्हणून मित्रांनो, तुम्ही कधीही दिवसभर विचार करत आहे ना, तर तुम्ही हेच विचार करा की फ्युचरमध्ये मला हे हेल्पफुल आहे का? नाही ना, तर मी हे नाही करणार. आणि मित्रांनो, आता लास्ट किंवा मला मॉर्निंगला उठायचं आहे, तर मी रात्री लवकर झोपलो पाहिजे. आणि जर मी इन केस रात्री लवकर झोपलो पाहिजे, तर मला ही हॅबिट आहे ना मित्रांनो, की मी लवकर झोपत नाही. मी 2-2 वाजेपर्यंत बसतो, मी रील्स बघतो, ज्याच्यामुळे माझा खूप जास्त टाइम चालला जातो आणि मी त्याच्यामुळे खूप लेट पर्यंत झोपतो आणि मी लेट उठतो. मित्रांनो, हेच सगळ्यात चुकीचं आहे. तुमची ही जी नाईट आहे ना, ही तुमचा दुसरा जो येणारा दिवस आहे ना, तो कसा असेल ना, तो दाखवते. तुम्ही यासाठी माहिती आहे का, एक रूल फॉलो करू शकता, जो मी फॉलो केला होता, की तुम्ही 30 मिनिट्स पहिले मोबाईलला हात लावणार नाही. जर इन केस तुम्ही डिसाईड केलं आहे, की तुम्ही 11 वाजता झोपणार, तर तुम्ही 10:30 नंतर मोबाईलला हात लावायचा नाही मित्रांनो. आणि तुम्ही जर इन केस तुम्ही बेडवर पडल्यावर सुद्धा तुम्हाला झोप येत नाहीये ना मित्रांनो, तर तुम्ही तो वेळ पकडा. जर तुम्ही 6 तास झोपत आहे ना, तर तुम्ही तो वेळ पकडा ज्यावेळी तुम्ही बेडवर गेले आहेत, ना की तुम्ही ज्यावेळी झोपले आहेत. जर तुम्ही असं कराल ना मित्रांनो, आणि तुम्ही 6 तासानंतर मॉर्निंगला ते 10 सेकंद रूल पकडून जर अलारामनी उठाल ना, तर तुम्हाला काही दिवसांनी सवय होईल. पण तुम्हाला लगेच बेडवर गेल्यावर झोपायची सवय होईल, कारण की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही टायमिंग हा पकडत आहे. हा स्लीप टायमिंग आहे तुमचा आणि तुम्हाला त्या वाजता उठायचं आहे उद्या 6 तास झाल्यावर. तर जेव्हा तुम्ही बेडवर जाताना तोच टायमिंग पकडा. म्हणजे याच्यामुळे तुमच्या माइंडला सवय होईल आणि त्या हॅबिटमुळे तुम्हाला काही दिवसांनी लवकर झोप लागायला सुरू होईल. तर चला मित्रांनो, आपण पूर्ण मॉर्निंग टू नाईट रुटीन हे तुम्ही फॉलो करा. आणि यातले जे टिप्स आहे जे तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल पडेल,
तुमची जर्नी कंटिन्यू ठेवायसाठी. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर इन केस तुम्हाला हे छोट्या छोट्या टिप्स आवडल्या असेल आणि तुम्हाला अशाच टिप्स समोर फ्युचरमध्ये जर लागणार असेल तर तुम्ही माझं चॅनल फॉलो करा आणि जर इन केस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.